विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचे 4 भाग ते म्हणजे 1 लँग्वेज स्टडी, 2 सर्वात महत्वाचं ते म्हणजे ट्रान्सलेशन आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं रायटिंग स्किल. या संदर्भातले दोनही व्हिडिओ सरांनी अत्यंत सविस्तरपणे घेतले होते. त्याच्या लिंक तुम्हाला खाली मिळते. आणि आजचा भाग हा अत्यंत महत्वाचा आहे, तो म्हणजे टेक्स्च्युअल पॅसेज. त्याच्यामध्ये सीन, अनसीन आणि काल खूप जणांची मागणी होती, सर समरी रायटिंग सांगा. सीनचे 2 पॅसेज घेऊया, एक अनसीनचा पॅसेज घेऊया आणि त्यानंतर समरी रायटिंग घेऊया. चला तर सरांना बोलवतोय. फक्त काही महत्वाचे प्रश्न तुमचे असतील तर तुम्ही सरांना एकदा विचारा. पॅसेज कसा वाचायचा आणि त्याची प्रश्न तिथंच कशी हुडकायची उत्तरं हे पण सहज अगदी सांगतील. आणि उद्या संपूर्ण 80 मार्काचा पेपर 7 मार्च 2024 चा पेपर डोळ्यासमोर ठेवून उद्या आपण लाईव्ह सेशन घेत आहोत. ते न चुकता आपण पाहायचंय. मोठ्या सन्मानानं बोलतोय श्री संजयजी केंद्रे सर. या सर. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. गुड इव्हनिंग टू ऑल. कसे आहात? मजेत? प्रिपरेशन इज गोइंग ऑन स्टेप बाय स्टेप, one question after another question. We are dealing different questions from question paper and you are very well preparing for the upcoming examination, that is on 7th March. मला माहित आहे तुम्ही खूप सुंदर तयारी करत आहात. एकानंतर एक प्रश्नांची आपण या ठिकाणी उकल करत आहोत. चला तर मग आजच्या सेशनला सुरू करूयात. टेक्स्च्युअल पॅसेजेस, सीन अँड अनसीन अँड समरी रायटिंग. सो लेट अस स्टार्ट द सेशन. हे जे 2 तुम्हाला या ठिकाणी डिस्प्ले दिसत आहेत, 10वी बोर्ड परीक्षा सब्जेक्ट इंग्लिश, लँग्वेज स्टडी, ट्रान्सलेशन अँड रायटिंग स्किल्स याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या चॅनलवर म्हणजे संजयजी केंद्रे सर या चॅनलवर आणि या आता सध्या जिथं लाईव्ह पाहताय उत्ते पवार सर यांच्याही चॅनलवर मिळतील. चला तर मग पुढे जाऊया. हे सेशन आता जे तुम्ही पाहताय डिस्प्ले समोर, तयारी संपूर्ण 80 गुणांची IMP ट्रिक्स मीन्स टोटल पेपर 80 गुणांचा समोर ठेवून आपण याची तयारी करणार आहोत. दॅट इज ऑन टुमॉरो. ओके, चलो लेट्स गो अहेड. सेक्शन 2 प्रश्नपत्रिकेतला टेक्स्च्युअल पॅसेजेसचा हा प्रश्न आहे. म्हणजेच क्वेश्चन नंबर 2 A आणि B. मार्क्स 20 आहेत विद्यार्थी मित्र हो. हा सुद्धा अत्यंत स्कोरिंग आपला या ठिकाणचा प्रश्न आहे. यासाठी आपल्याला वेळ किती द्यायचा आहे पहा. क्वेश्चन नंबर 2 A मध्ये एक टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे काय? जो टेक्स्ट आपण वर्षभर अभ्यासलेला आहे, जे पुस्तक आपण वर्षभर अभ्यासलेला आहे, त्यातूनच एक उतारा या ठिकाणी दिलेला असतो A मध्ये आणि B मध्ये. यासाठी प्रत्येकासाठी मार्क्स आहेत. A साठी 10, B साठी 10 मार्क्स, असे टोटल 20 मार्क्स आहेत. आणि हा एक उतारा सोडवण्यासाठी वेळेचं नियोजन कसं करायचं? एका उतार्यासाठी आपल्याला द्यायचे आहेत 15 मिनिट्स आणि दुसऱ्या उतार्यासाठी द्यायचे आहेत 15 मिनिट्स, असे एकूण 30 मिनिट्स तुम्हाला वेळेचं नियोजन करायचं आहे. ते कसं करायचंय आणि हे का महत्वाचं आहे? उद्याच्या आपला जो पेपर आहे परवा होणारा, त्या परवाच्या पेपरसाठी, इंग्रजी विषयाच्या पेपरसाठी यातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आपण पाहणार आहोत. भले ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी दुसऱ्या असतील, पण एकदा कशा सोडवायच्या हे लक्षात आलं तर तुम्ही 10 पैकी 10 मार्क सुद्धा या पॅसेजमध्ये मिळवू शकता. कारण का वर्षभर अभ्यासलेला पॅसेज तुमच्या समोर असणार आहे. तर चला तर मग पुढे जाऊया. टेक्स्च्युअल पॅसेज, ज्याला आपण सीन पॅसेज म्हणतो, पाहूयात. पहा विद्यार्थी मित्र हो. क्वेश्चन नंबर 2A यामध्ये ऍक्टिव्हिटी असतात A1,
A2, A3, A4 आणि A5 या ऍक्टिव्हिटी कशा सोडवायच्या? पहिल्यांदा पहा, एक ऍक्टिव्हिटी आपल्या समोर दिसते. मग हा पॅसेज सोडवायचा कसा? सीन पॅसेज आहे, बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्र हो, लक्षात घ्या, पहिल्यांदा समोर दिलेले ऍक्टिव्हिटी वाचा, जे प्रश्न दिले ते वाचा आणि मग पॅसेज वाचायला सुरुवात करा. त्याचं कारण असं आहे, तुम्ही जर ऍक्टिव्हिटी वाचल्या म्हणजे दिलेला प्रश्न वाचला तर तुम्हाला पॅसेज वाचत असतानाच लक्षात येतं की या पहिल्या ऍक्टिव्हिटीचं उत्तर पहिल्या ओळीत आहे का दुसऱ्या ओळीत आहे का कुठे आहे, नेमकं तुम्हाला सापडण्यासाठी मदत होते. मग यामध्ये प्रश्न ऑब्जेक्टिव्ह टाईप असतात. कोणते कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात तुम्हाला? पहा, ट्रू आणि फॉल्स, अरेंज इन सिक्वेन्स, ऍग्री डिसॅग्री, है ना. MCQ मीन्स सिलेक्ट द करेक्ट अप्रोप्रिएट फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. अशा प्रकारच्या ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला या ठिकाणी विचारलेल्या असतात. आता पहा, इथे दिलेली एक ऍक्टिव्हिटी आहे, अरेंज द फॉलोइंग ऍक्शन्स अकॉर्डिंग टू द ऑर्डर इन विच दे टूक प्लेस. घटना जशा घडल्या त्या पद्धतीनं लावायला सांगितलेले आहेत आणि या सगळ्या पॅसेजमध्ये असतात. आणि विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा, पॅसेज मधून शोधून आपण A1, A2 त्याचबरोबर A3 एवढ्या ऍक्टिव्हिटी आपल्याला पॅसेजमध्ये मिळणार आहेत. म्हणजे 6 मार्क तर समोर पाहून लिहायचे. उरला ग्रामरचा A4, त्या तुम्ही वर्षभर जी ग्रामरची प्रॅक्टिस केलेली आहे त्यावर आधारित असतात, किंवा 8वी ते 10वी पर्यंत जे ग्रामर आपण शिकलेलो आहोत, मग त्यामध्ये टेन्स असेल, एखादी शब्दाची जात असेल, इन्फिनेटिव्ह असेल, डायरेक्ट इनडायरेक्ट असेल, यावर असेल. तर प्रथम आपण ही A1 ऍक्टिव्हिटी पाहूया. ही घटना जशी घडली तशी अरेंज करायची आहे. पॅसेजमध्ये या घटना असतात, त्याला क्रमाने लावायचं आहे. तर पाहूया. पहा, हे उत्तर आहे. म्हणजे पहिल्यांदा जी घटना घडली, तुम्ही पॅसेज वाचल्या वाचल्या लक्षात येतं. पहिल्यांदा काय घडलं? पीपल वेअर टर्न बॅक, दे डिड नॉट लाईक द साऊंड. सेकंड नंबर, दे गॅदर्ड आउटसाइड ऑन द स्टेप्स ऑफ द बँक, दे स्टार्टेड शाउटिंग. फिनिश. म्हणजे इथंच असलेले वाक्य क्रमाने लावले की विल गेट 2 मार्क्स. लक्षात आला विद्यार्थी मित्र हो? पुढे जाऊया. हे पहा पॅसेज. पॅसेज वाचा. हा ऍक्टिव्हिटी वाचली, पॅसेज वाचला की तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी नेमकं काय करायचं आहे. यानंतरची ऍक्टिव्हिटी आपण बघूया या पॅसेज नंतर. आता लक्षात घ्या, वेळेचं नियोजन म्हणत होतो ना आपण. वेळेचं नियोजन करत असताना 5 मिनिटामध्ये पॅसेज वाचा. लक्षात घ्या, तसा तर 2 ते 3 मिनिटात वाचून होतो. डबल वाचा नाही समजलं तर, आणि मग नंतर ऍक्टिव्हिटी सोडवा. पण ऍक्टिव्हिटी अगोदर वाचा आणि मग नंतर पॅसेज वाचा. मग आता 10 मिनिट जे आहेत ते प्रत्येक ऍक्टिव्हिटीला तुम्ही 2-2 मिनिटं जर दिले तर 5 ऍक्टिव्हिटी आहेत. 5 दुनी 10. 10 मिनिटामध्ये ऍक्टिव्हिटी लिहून होतात, 5 मिनिटामध्ये पॅसेज वाचून होतो. बघा, वाय वॉज द मॅनेजर अनेबल टू पे मनी टू द पीपल. समटाइम्स कधी कधी WH शब्द सुद्धा, WH प्रश्न सुद्धा इथे विचारला जाऊ शकतो. नाही तर मग या ठिकाणी कम्प्लीट द वेब डायग्राम, कम्प्लीट द गिवन डायग्राम, किंवा हू सेड टू हुम, अरेंज इन सिक्वेन्स, अरेंज इन प्रॉपर ऑर्डर, अशा प्रकारचे प्रश्न इथे विचारले जातात. मग ऍक्टिव्हिटी पहा, प्रश्न कळला. का बरं तो अनेबल होता? याचं उत्तर सरळ. आता हे कशी असते विद्यार्थी मित्र हो? A1 मधली ऍक्टिव्हिटी ही सिंपल असते, तर A2 मधली ऍक्टिव्हिटी ही कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल असते. म्हणजे याचं उत्तर सहज पटकन मिळत नाही, थोडंसं पॅसेज वाचावा लागतो, मग आपल्याला उत्तर सापडतं. पहा उत्तर. There was plenty of money with the bank, but there were no means of fetching. Fetching means bringing it immediately. हे उत्तर पॅसेज मध्ये आहे. तुम्हाला जी ऍक्टिव्हिटी करायला सांगितलेली असेल त्याचं उत्तर पॅसेज मध्ये असतं. फक्त गरज आहे ती व्यवस्थितपणे वाचन करून ते लिहिण्याची. लक्षात आलं? आणखी एक ट्रिक लक्षात घ्या. शक्यतो जो शब्द दिलेला असतो त्याच्या जवळपास इकडे तिकडे उत्तर त्याचं तिथे असतं. हे सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी आहे. जे हुशार आहेत, ज्यांना खूप छान लिहिता येतं, ते फटाफट उत्तरं शोधू शकतात. पण ॲव्हरेज स्टुडंट सुद्धा यामध्ये मिनिमम 8 मार्क्स मिळवू शकतो. फार फार 1-2 कटले तर. तसं तर आउट ऑफच तुम्ही
मिळवू शकता, मला खात्री आहे. पुढे जाऊया. यानंतर A3 मध्ये तुम्हाला शब्दाशी रिलेटेड ऍक्टिव्हिटीज आहेत. आता इथे काय काय येतं? कधी नाउन फॉर्म विचारतील, कधी ऍडजेक्टिव्ह फॉर्म विचारतील, कधी सिमिलर वर्ड्स विचारतील, कधी अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द विचारतील, कधी मॅच द फॉलोइंग विचारतील, कधी फाइंड आउट फ्रॉम द पॅसेज 4 ऍडजेक्टिव्ह म्हणतील. काही पण असेल पण शब्दाशी रिलेटेड असेल. पहा इथे नाउन फॉर्म विचारलेत. पाहूया उत्तर. गॅदर गॅदरिंग, क्रॅश्ड क्रॅश, शाउटिंग शाउट, कलेक्टिंग कलेक्शन. दीज आर द नाउन फॉर्म्स. हे अशा पद्धतीने उत्तर लिहिलं की यू विल गेट 2 मार्क्स. हे A3 मध्ये. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? जर इथे फाइंड आउट द वर्ड फ्रॉम द पॅसेज आलं तर पॅसेज मधून शोधा. जर नाउन फॉर्म लिहा म्हटलं तर कधी कधी नाउन फॉर्म सुद्धा पॅसेज मध्ये असतातच. बघा इथं गिव्ह द नाउन फ्रॉम्स द पॅसेज असं जर विचारलं तर पॅसेज मधून, आणि मनाने लिहा म्हटलं तर तुम्ही मनाने पण लिहू शकता. ठीक आहे, पुढे जाऊया. A4 मध्ये ग्रामर आहे. डू ॲज डायरेक्टेड. ग्रामरचे वाक्य असतात. यामध्ये काय काय विचारलं जाऊ शकतं? मी आता सांगितल्याप्रमाणे टेन्सेस, चेंज द व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट, डिग्री ऑफ कंपॅरिझन, आयडेंटिफाय अंडरलाईन द क्लॉज, आयडेंटिफाय द टेन्स, WH क्वेश्चन, फ्रेम WH क्वेश्चन, क्वेश्चन टॅग ज्याला आपण टेल टॅग म्हणतो. फक्त सूचना थोड्या वेगळ्या येतात. बिगिन युअर सेंटेन्स विथ, है ना, स्टार्ट युअर सेंटेन्स विथ डॅश डॅश डॅश, किंवा दिलेल्या ऑप्शन मधून उत्तर निवडा. कधी कधी तर आता परीक्षेमध्ये उत्तर तुम्हाला द्यायला लागलेले आहेत, त्यातूनच एक उत्तर त्याचं करेक्ट आहे ते आपल्याला शोधावं लागतं. पहा पहिला प्रश्न. पीपल वेअर टर्न बॅक फ्रॉम द काउंटर्स. सूचना काय दिलेली आहे? टेल टॅग म्हणजेच काय? क्वेश्चन टॅग. विद्यार्थी मित्र, क्वेश्चन टॅग ऍड करत असताना दिलेल्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आपल्याला शोधावा लागतो. इथे हेल्पिंग वर्ब आहे वेअर, तोच घ्यायचा आहे, आणि पीपलच्या ऐवजी सर्वनाम आपल्याला वापरायचे दे. पण इथं गंमत अशी होते पोरांची, टर्न्ड ईडी लागलंय ना, मग बरेच जण डीड वापरायचं नाही का असं विचारतात. नाही, इथे वेअर हा आपला हेल्पिंग वर्ब आहे. सो वी हॅव टू यूज वेअर इन टेल टॅग. सो लेट अस सी द आन्सर. मग क्वेश्चन टॅग करत असताना दिलेले वाक्य जशाला तसं द्या, कॉमा द्या, दिलेले HV वाक्यातलं घ्या. पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करा, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करा, नंतर सर्वनाम वापरा. काय झालं उत्तर? पीपल वर टर्न बॅक फ्रॉम द काउंटर्स, वेअर अँड दे इज द राईट आन्सर. दुसऱ्या याच्यात विचारलेलं आहे आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द सेंटेन्स. दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा. पहा, सी सबमिटेड द फॉर्म ॲट द काउंटर. काय काळ येईल याचा? V2 आहे, म्हणजे सिंपल पास्ट टेन्स. सी द आन्सर. आन्सर इज सिंपल पास्ट टेन्स. सोपे सोपे ग्रामरच्या ऍक्टिव्हिटीज आहेत, घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही. फक्त आपल्याला करायला काय सांगितलंय, काय विचारलंय, व्हॉट इज आस्क्ड इन द क्वेश्चन पेपर, हे शांत डोक्यानं समजून घ्या अँड देन राईट द आन्सर. लेट्स गो अहेड. दिस ऍक्टिव्हिटी इज पर्सनल रिस्पॉन्स. आता इथे सुद्धा कधी कधी WH क्वेश्चनची ऍक्टिव्हिटी येईल, किंवा सरळ साधी एखादी डायग्राम, एकाखाली एक वाक्य लिहा असं विचारलं जाऊ शकतं. पाहूया इथला प्रश्न आपण पाहणार आहोत. वेअर डू यू कीप युअर मनी. बँकेशी रिलेटेड आहे पॅसेज, म्हणून प्रश्न सुद्धा रिलेटेड असतो पॅसेजशी. तुम्हाला विचारलंय तुम्ही तुमचे पैसे कुठे ठेवता, तुम्ही तुमच्या मनाने लिहा. धिस आन्सर मे व्हेरी फ्रॉम स्टुडंट टू स्टुडंट. एखादा विद्यार्थी वेगळं उत्तर लिहिल याच प्रश्नाचं, तर दुसऱ्या विद्यार्थ्याचं त्याच्यापेक्षा थोडं वेगळं असेल, पण पॅसेजशी संबंधित, प्रश्नाशी संबंधित. पहा मग उत्तर तुम्ही तयार करू शकत असाल. याचं उत्तर तयार करणं खूप सोपं आहे. आय कीप माय मनी, यूच्या जागी आय है ना. आय कीप माय मनी आता कुठे ठेवता ते लिहा. इन पिगी बँक, विथ माय मदर, विथ माय फादर है ना, किंवा आय कीप माय मनी इन द बँक है ना. अशा पद्धतीचं उत्तर आपण तयार करू शकतो. पाहूया पुढं उत्तर. आय कीप माय मनी इन सेव्हिंग्स अकाउंट्स बिकॉज दे आर अ सेफ प्लेस टू कीप आवर मनी बिकॉज all deposits made by consumers are guaranteed by the FDIC for bank accounts or the NCUA for credit union accounts.
Certificates of deposit issued by banks and credit unions also carry deposit insurance. आता हेच उत्तर आपल्याला लिहायचं असेल तर हे तर इथं दिलेलं आहे, पण याला वेगळं पण लिहिता येतं. आय कीप माय मनी इन सेव्हिंग अकाउंट्स इन अ बँक. द नेम ऑफ द बँक इज SBI, है ना, स्टेट बँक ऑफ इंडिया, शिवाजीनगर, नांदेड, बिकॉज दॅट इज अ सेफर प्लेस. सो ऑल माय फॅमिली मेंबर्स अँड आय मायसेल्फ कीप माय मनी इन दी बँक अकाउंट. असं उत्तर तुम्ही लिहू शकता. ओके, गणेश खैरेने उत्तर दिलं सर. स्मॉल मनी बँक. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मराठी movie. गणेश answered it. I keep my money in the bank because it is safe. Very good answer. मराठी मुलगा. Who is मराठी मुलगा? Answering very nicely. आवाज येत नाही. सूरज येते. विभूते. येते. आवाज क्लिअर. हे लक्षात आलं का बघा? सीन पॅसेज मध्ये काय काय डील केलं आपण? A1 मध्ये सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी, त्याचं उत्तर तुम्हाला पटकन सापडतं. A2 मध्ये कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी, उत्तर थोडं पूर्ण पॅसेज वाचावा लागतो. त्याच्यानंतर A2 झालं. A3 मध्ये शब्दाशी रिलेटेड ऍक्टिव्हिटी आहे. A4 मध्ये ग्रामर. A5 मध्ये पर्सनल रिस्पॉन्स, म्हणजे स्वतःचं मत, स्वमत इथे लिहायचंय. कधी कधी हे उत्तर पॅसेज मध्ये सुद्धा सापडतं, पण आपल्या मताशी संबंधित लिहायचंय. आणि याचं उत्तर किती लिहायचं हा प्रश्न विचारत असतील काही मुलं. याचं उत्तर 4 ते 5 ओळीमध्ये लिहायचं. आता मी सांगतो बघा, इथलं उत्तर तर आहेच, पण मी तयार करतो कसं बघा. हा, यांनी लिहिले आय कीप माय मनी इन द पिगी बँक. दिस इज व्हेरी सेफ अँड स्मॉल, फील सिम्पल अँड गिव्ह ऑलवेज, सो आय लाईक पिगी बँक. गणेश खैरे. वाव, व्हाट अ नाईस आन्सर. व्हेरी गुड आन्सर गणेश. If you write in the same way, you will get definitely out of marks. If you do not make any spelling mistake or any punctuation mistake, etc. So, हा प्रश्न पॅसेजशी रिलेटेड असतो. yeah. See, the passage is related to bank. So, it is related to bank. Sometimes, if the passage is related to doctor or medical facility, then the question will be related to that particular area. शक्यतो हा प्रश्न त्याच्याशी रिलेटेडच असतो. ठीक आहे, तर खूप सुंदर पद्धतीने तयारी करा. इतकी सुंदर तयारी करा. फक्त प्रश्न काय आहे, कारण का हा आपला सीन पॅसेज आहे, टेक्स्च्युअल आहे, याच्यामध्ये आपले मार्क्स जाता कामा नये. कुठं काय लिहायचं हे आपल्याला कळलं पाहिजे आणि किती लिहायचं. मी सांगितलं या प्रश्नाचं उत्तर 4 ते 5 ओळीमध्ये, म्हणजे आपले 4 त्या ठिकाणी पॉइंट्स येतात, किंवा 5 ओळ झाली, 6 झाली तरी काही फरक पडत नाही. बट इट डिपेंड्स अपॉन द टाइम हाऊ यू मॅनेज. मी सांगितलं टाइम कसा द्यायचा आहे. 15 मिनिट्स आर इनफ. आता ते कसा ऍडजस्ट करायचा, समजा A1 तुमची पटकन सोडून झाली, त्यातला वेळ तुम्ही B1 B2 कडे देऊ शकता, तोच A5 मध्ये वापरू शकता. म्हणजे इट डिपेंड्स अपॉन यू हाऊ यू युटिलाइज द टाइम. पण 15 मिनिट याच्यासाठी इनफ आहेत असं माझं मत आहे. 5 मिनिटामध्ये पॅसेज वाचून होतो, कारण का पॅसेज हा 16 ते 18 ओळीचा दिलेला असतो. लक्षात घ्या, फार फार तर 20 ओळी असतील, मग 20 ओळी वाचायला 5 मिनिट इनफ आहेत. त्याच्यावेळी समजा 6 मिनिट लागले असतील, काही हरकत नाही. पण मग इकडे काय करायचं, एखाद्या ऍक्टिव्हिटी मधला उरलेला वेळ आपण दुसऱ्या ऍक्टिव्हिटीला वापरू शकतो. साधारणपणे गणित असं आहे, 5 मिनिटामध्ये पॅसेज वाचा, अगोदर ऍक्टिव्हिटी वाचा. एखाद्या मिनिटामध्ये ऍक्टिव्हिटी वाचून होतात लगेच. 5 मिनिट पॅसेज, आणि मग प्रत्येक ऍक्टिव्हिटीला 2 मिनिटे साधारणपणे, त्यातला थोडाफार कमी जास्त करत 5 ऍक्टिव्हिटी आहेत. 5 × 2, 5 दुनी 10 मिनिट्स. ओके, सो लेट्स गो अहेड. आणखी एक सीन पॅसेज आहे, पहा इथे ऍक्टिव्हिटी. फिल इन द ब्लँक्स बाय चुझिंग अप्रोप्रिएट वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट. सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी आहे, पटकन उत्तर येतं. करा उत्तर याचं. कुठला सीन पॅसेज आहे, कॅन यू टेल मी? येस, गो ऑन टेलिंग. I keep my money. Somesh answered the A5 question. I keep my money to my mother, so it is a safe place for money. Yes. Mother's bank is always safe, है ना? Krishna Kadam. I keep my money in bank because it is safe. When we are under in any problem, we withdraw money from bank, etc. Yeah, definitely. You are right. Okay. So
दिस ऍक्टिव्हिटी बी स्मार्ट म्हणते. बी स्मार्ट. Yes, you are already smart. All the students who are watching this live session are really smart, and you are getting day by day smarter and smarter by attending this live session with me. गोल्स चेंजिंग द पाथ, बरोबर आहे का? Yes, goals, diagnose the path, सुमित काळे. illuminate the path, illuminate. That is the right answer. Sumit Kale, illuminate. Goals put at the helm of life. See the answer. Illuminate, पुढचे helm of life. बी स्मार्ट का? It is, yes, passage is from Be Smart. Yes, you are right. You are right. Abhishek, Alisha Inamdar, योगिता. सोहन कोळी. कारण हे तुम्हाला कळते म्हणजे युअर रीडिंग. पहा विद्यार्थी मित्र हो, ज्याचं वाचन चांगलं आहे ना, ज्यांनी धडे वाचलेले आहेत वैभव बंडे. त्याचे उत्तर. वैभव बंडेने उत्तर दिले हेल्म. व्हेरी गुड वैभव. वैभव, कीप इट अप, व्हेरी नाईस. शिव पाटील नाही दिलं. शिव पाटील सावंत, पर्सनल रिस्पॉन्स. येत नाही तर पॅसेज मधल लिहिलं तर लिहिलं. चालेल. पर्सनल रिस्पॉन्स लिहिलं, पॅसेज मध्ये लिहिलं तर नाही, त्याच्याशी रिलेटेड लिहा. तुम्हाला प्रश्न काय विचारला आहे, तुम्ही तुमचे पैसे कोठे ठेवता, मग तुम्ही तुमचं लिहा ना. बँक, ते पॅसेज आहे बँकेशी रिलेटेड. थोडं पॅसेज मध्ये एखादी ओळ त्यातली घेऊ शकता. त्यात जर दिला असेल पीपल कीप मनी इन द बँक, तर पीपलच्या आपण फक्त काय लिहायचं, आय कीप मनी इन द बँक. म्हणजे पॅसेज मधलं काही थोडंफार आपण घेऊ शकतो, पण रिलेटेड असलं पाहिजे. ते आपल्या वाक्यामध्ये बसवायचंय, आपल्या भाषेमध्ये बसवायचे, आपल्या शब्दामध्ये बसवायचे. बिकॉज इट इज स्वमत, स्वतःचं मत आहे रिलेटेड टू द गिवन पॅसेज. कंगना नव्हतं. कंगना, स्टडी विथ हिम. येस. वेदांत, यशवंते, यशवंते, वेदांत, अनु जाधव, येस. कोमल गायकवाड, प्रवीण. येस येस येस. All are answering. See the answer of third activity. Setting goals is quite challenging, and smart goals are methodology of 4 पिक्चर किती जण? thinking. How many of you answered? 4 out of 4. Yes. फास्ट किती जण? Fast. Answer it. किती जणांना 4 पैकी? किती जणांनी 4 पैकी 4 ची उत्तरं दिली बरं? उत्तरं समोरच होती. हेच आहे ना प्रेझेन्स ऑफ माइंड. मग तिथेच आहे. तुझं आहे तुझं पाशी परती जागा चुकलाशी म्हटल्यासारखं. आन्सर समटाइम्स देअर विथ यू, जस्ट यू हॅव टू प्रेझेंट इन अ ब्युटिफुल वे. फक्त त्याची मांडणी व्यवस्थित करायची आहे. ठीक आहे. 4 पैकी 4 किती जणांनी दिलं सांगा. येऊडुड. यू डूड. हु इज यू डूड? सागरला दिले. सागर. आरुष, यू डूड. आरुष. सागर, एमबी. शाडो, रुपाली. सोहम स्पोर्ट्स, येस. इट्स वैभव बंडे. ओमकार मी मोरे, 4. ओपी किंग, Answer, my dear students. ओपी किंग, OP King also. Me means all. रवींद्र, Ravindra. विष्णुनगर, Yes. Then, yes. So many of very well done. छान. मराठी मुलगा 2 आले, 2 गेले, नो प्रॉब्लेम. पण हे यात उत्तर जाता का म्हणे, कारण का समोर दिलेलं आहे. इथं काय करायचं, असं जर दिलेलंच उत्तर आहे ना, थोडंसं लॉजिक वापरायचा. किंवा गोल्स इल्युमिनेट द पाथ आहे ना, त्यानंतर 2 राहिलेत, मग काय येऊ शकतं याच्यामध्ये, एक संदर्भ लावायचा, रेफरन्स आजूबाजूच्या शब्दावरून, आणि मग संदर्भावरून ठरवायचं की कोणता शब्द इथे बसू शकेल. ऍक्च्युली हे तर पॅसेजमध्ये आहेच, तरी पण आपण रेफरन्स बाय युजिंग वी कॅन राईट दी करेक्ट आन्सर. चलो पॅसेज. आता पॅसेज हे वाचायचं आहे आपल्याला दिलेला. जसं आपण धड्याचं वाचन करतो वर्गामध्ये, घरी सायलेंटली यू हॅव टू रीड. पण एक लक्षात घ्या, ऍक्टिव्हिटी तुम्ही वाचलेली असेल, समजा आता ही ऍक्टिव्हिटी आहे ना आपली पहिली, फर्स्ट वन, ही ऍक्टिव्हिटी जर वाचून गेलेला असाल आणि पुढे पॅसेज वाचत असाल तर लगेच लक्षात येतं तुम्हाला वाचत असताना. बघा कुठंतरी असतं हे, बघा हे आता स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट आला बघा इथे, इल्युमिनेट द पाथ हा शब्द तिकडे भरायचा आहे. म्हणजे तुम्ही दिलेला प्रश्न वाचून पॅसेज वाचा, म्हणजे वाचतच तुम्हाला त्याचं उत्तर सापडत जातं, आणि टिक करायचं शॉर्टमध्ये देतो आणि पटकन उचलायचं आणि ती ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. पुढे जाऊया. पॅसेज सायलेंटली व्यवस्थित वाचायचं आहे, समजून घ्यायचं आहे आणि मग कंप्लीट करायचं. सी हिअर A2, कंप्लीट द वेब.
डायग्राम कंप्लीट करायला दिलेली आहे. स्मार्ट स्टँड्स फॉर, याचं उत्तर सरळ सरळ पॅसेज मध्ये आहे. पहा मग, शोधा बरं. स्मार्ट स्टँड्स फॉर. येस, सर इंग्लिशच्या पेपरला टाइम पुरत नाही, टाइम मॅनेजमेंट सांगा. ठीक आहे म्हणायचं, संध्याकाळी पाठवून देतो. यस, टाइम मॅनेजमेंट मी सांगतो. माझ्या चॅनलवरती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टोटल लिंक मी त्या ठिकाणी देणार आहे. हाऊ टू मॅनेज द टाइम, कोणत्या प्रश्नाला किती द्यायचा आहे वेळ. आणि आता तर तुम्हाला 10 मिनिट परत एक्स्ट्रा आहेत, त्यामुळे त्याचं युटिलायझेशन तुम्ही करू शकता. सागर सक्सेस म्हणाले. यस, अलिशा इनामदार व्हॅल्युएबल. व्हॅल्युएबल, स्पेसिफिक. येस 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 येस, यू आर आन्सरिंग. या अचिवेबल, विजय महाराष्ट्र. स्पेसिफिक, मेजरेबल आहे. त्यांचं नाव वैभव बंडे. त्याचं नाव काय जास्त? विच वन? अलिशा इनामदार. आलिशा इनामदार इज आन्सरिंग. कोमल गायकवाड. कोमल गायकवाड, ओमकार मोरे, एनपी गेम. सागर, एनपी गेमर, स्टडी विथ मी, रोहन मेटकरी, शंकर पाटील, कंगनाला मला पोएट्री उद्या घेणार. कंगना पोएट्री टुमारो. स्पोर्ट्स सगळं देते. And appreciation of the poems, I'll give a link in the description box, or you go to my channel and you can watch there. Appreciation is given there. Okay. S for specific, M for measurable. You check your answers. So you answered it very well. So many of you. रुपाली बच्चे. Rupali also answered. Then Popat Kamair answered. विजय. Vijay, विश्वनाथ. achievable. Vishwanath Kumar, Cheke, yes. गणेश कुमार. Ganesh Kumar, Gole. Yes. 12 आहे म्हणते त्याचं. A for achievable, and R for realistic, and T for time bound. Finish. आणि ही लक्षात ठेवा, आकृती जे दिलेली आहे तुम्हाला, स्पेसिफिक डायग्राम जी दिलेली असेल, वेब दिली, वेब काढा आणि मांडणी करा. तुम्हाला फक्त बाण दाखवून लिहायला सांगितलेलं असेल तर बाण दाखवून लिहा. एकाखाली एक लिहायला सांगितलं असेल तर एकाखाली एक लिहा. फ्लोचार्ट मध्ये मांडा म्हणलंय तर फ्लोचार्ट काढा. टेबल मध्ये मांडा म्हटलंय तर टेबल काढा, 2 याचा आहे ना, 2 कॉलमचा. म्हणजे जी डायग्राम तुम्हाला परीक्षेत दिलेली आहे ती डायग्राम काढा, पेननी काढा, पेन्सिलनी काढा, त्याच्यामध्ये उत्तर लिहा. म्हणजे मांडणी व्यवस्थित दिसली ना की तपासणारा जो आहे, इव्हॅल्युएटर जो आहे, दॅट क्रिएट्स इम्प्रेशन, सो अँड यू विल गेट द मॅक्झिमम मार्क्स. लक्षात आली ऍक्टिव्हिटी? पुढे जाऊया. फाइंड द अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. अँटोनिम्स विरुद्धार्थी शब्द आहेत सगळे पॅसेजमध्ये. पॅसेज वाचला की लक्षात येतं. सक्सेस, फेल्युअर. फाइंड आउट. पास्ट, फ्युचर, डिफिकल्ट, इझी, बिगिनिंग, एंड. आणि इथे एक लक्षात घ्या, विरुद्धार्थी शब्द लिहिताना हे जे चिन्ह दिसते ना तुम्हाला गुणाकाराचं, ते चिन्ह देणं आवश्यक आहे. इट इज कंपल्शन. ते चिन्ह द्याच आणि मग लिहा. हे आहे शब्दाशी रिलेटेड ऍक्टिव्हिटी A3. पुढे जाऊया. डू ॲज डायरेक्टेड ग्रामर. एक्सपर्ट्स रिकमेंड 5 स्टेप्स अप्रोच. बिगिन युअर सेंटेन्स विथ व्हॉट. म्हणजे जिथं काय सांगितलं, WH क्वेश्चन करायला सांगितलेलं आहे. फ्रेम WH क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट एज आन्सर. पण सूचना काय आहे, बिगिन युअर सेंटेन्स विथ व्हॉट. तर आता WH क्वेश्चन करत असताना परत महत्वाचा मुद्दा, दिलेल्या वाक्यामध्ये काय बघायचंय, हेल्पिंग व्हर्ब आहे का. हेल्पिंग व्हर्ब तुम्हाला माहिती आहे, टू बी ची रूप, टू डू ची रूप, टू हॅव ची रूप. म्हणजेच एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड किंवा मॉडल ऑक्झिलरीज कॅन, कुड, मे. हे जर वाक्यामध्ये इथे दिसत असेल, आहे का याच्यामध्ये? नाही आहे. समजा जर दिसत असेल तर तेच घ्यायचं आणि या WH शब्दानंतर ठेवायचंय. मग आता तुम्ही म्हणाल सर नाही आहे त्याच्यात, तर काय करायचं? नसेल
तर हा दिलेला जो शब्द आहे रिकमेंड हा कोणत्या याच्यामध्ये आहे पाहायचं. V1 आहे का V2 आहे. रिकमेंड, रिकमेंडेड, रिकमेंडेड V1 आहे आणि इथं अनेक वचनी करता एक्सपर्ट्स म्हणून इथे येतं डू. व्हॉट डू. पहा आन्सर आता. व्हॉट डज नाही बेटा. सम्यक व्हॉट डज का येत नाही, कारण का क्रियापदाला येच नाही. हे तर चुका होतात, हे लक्षात घ्या. जे हुशार आपण म्हणजे कॉन्फिडन्स सोडवायला जातो ना, हे बघा आपल्याला वाटतं एक्सपर्टला यस लागलंय म्हणजे डज येईल, पण तिथं एक्सपर्टला यस लागलेलं आहे पण तो सब्जेक्ट आहे. इथे रिकमेंडला यस नाही आहे म्हणून इथे काय येणार, डू येणार. सीधा आन्सर व्हॉट डू एक्सपर्ट्स. आणि अंडरलाईन केलेला भाग प्रश्नामध्ये घ्यायचा नसतो म्हणून याचं उत्तर आहे व्हॉट डू एक्सपर्ट रिकमेंड. त्याचं उत्तर आहे एक्सपर्ट रिकमेंड द 5 स्टेप अप्रोच. 1 मार्क तुम्हाला मिळून जाईल. पुढे दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये सक्सेसफुल असेल तर अनसक्सेसफुल जमलं असतं. अनसक्सेस पेक्षा फेल्युअर पॅसेज मध्ये आहे ना, पॅसेज मधून शोधा. ठीक आहे. दे हेल्प टू स्टिअर अ कोर्स ऑफ लाईफ. पिक आउट अँड इन्फिनेटिव्ह. इथे इन्फिनेटिव्ह तुम्हाला काढायला सांगितलंय. इन्फिनेटिव्ह म्हणजे काय. इन्फिनेटिव्ह लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र हो. क्रियापदाला टू लागलेला असेल तर त्याला इन्फिनेटिव्ह म्हणतो. आता डिटेलमध्ये नाही सांगत पण फक्त एवढं लक्षात ठेवा, मूळ क्रियापदाला टू लागलेलं असणं म्हणजे इन्फिनेटिव्ह. मग या वाक्यामध्ये कुठं दिसतंय तुम्हाला हे स्टिअर, हे टू. संपला विषय. याला उचला. पहा उत्तर. आन्सर इज टू स्टिअर. जर अंडरलाईन करा म्हटलं तर वाक्य जशाला तसं लिहा आणि याला अंडरलाईन करा. ठीक आहे. लक्षात आलं. पुढे जाऊया. पर्सनल रिस्पॉन्स. एक्सप्लेन इन युअर ओन वर्ड्स द ऍडव्हान्टेजेस ऑफ सेटिंग गोल्स. ध्येय आपण जे ठरवतो त्याचे काय काय फायदे आहेत तुमच्या शब्दात लिहा. परत तुमचं मत आलं. पॅसेजशी रिलेटेड आहे. पॅसेज आहे आपला गोल्स बद्दल. प्रश्न पण गोल्स बद्दल आहे पण कसं विचारलंय, काय फायदे आहेत त्याचे. पॅसेज मध्ये पण सापडू शकतात किंवा तुम्ही स्वतः मनानं पण याचे फायदे लिहू शकता. लिहा बरं. काय आहेत गोल सेट करण्याचे फायदे. ऍडव्हान्टेजेस. ऍडव्हान्टेज मीन्स फायदा. यस टू स्टिअर. सर्वांनी उत्तर दिले. वा. कंगना, पियुष, देवसेट्टे, मराठी मुलगा, सम्यक, कोमल, कंगना, सारिका, स्टडी विथ मी, कंगना, गणेश, रेखा, कोमल, रेखा, निकुंभ. यस सर हे क्वेश्चन ऑर मेड असतो का सांगा ना सर प्लीज. वैशाली खोले सर हा क्वेश्चन ऑर मध्ये. नो 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 नो, हे कंपल्सरी आहे. इथे ऑर नाही. सरावासाठी घेतलं. हे सरावासाठी आपण घेतोय. A1 क्वेश्चन नंबर 2A हे एक पॅसेज असणारच 10 मार्काला आणि क्वेश्चन नंबर त्यातलाच B तो पण असणारच. इथे ऑर नाही आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊया. काय उत्तर तुम्ही लिहिलं असेल पाहायचं. ऍडव्हान्टेज ऑफ सेटिंग गोल्स. इट हेल्प्स टू अचीव आवर लॅडर टू सक्सेस. देर आर मेनी ऍडव्हान्टेजेस. ऍडव्हान्टेजेस ऑफ सेटिंग गोल्स. रिअलिस्टिक. फायदे काय होतात आपण जर इझी टू अचीव गोल्स, सक्सेस इन आवर लाईफ, ऍडव्हान्टेज सेटिंग गोल्स. काय काय फायदा होतो. देर आर मेनी ऍडव्हान्टेज ऑफ सेटिंग गोल्स. बाय सेटिंग गोल्स वी कॅन मेक a way towards our goal. We can get a fixed point to achieve. Very good, very good. छान वैभव, छान. पहा उत्तर पाहूया मग. चला. सी सेटिंग गोल्स हॅज मेनी ऍडव्हान्टेजेस असं लिहायचं आणि बघा फायदे काय काय. दे गिव्ह अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी. पॅसेज मध्ये आहे. दे सर्व एज स्टेपिंग स्टोन्स. दे शो द पाथ ऑफ लाईफ क्लिअरली. दे पुट यू इन सच अ पोझिशन दॅट यू कॅन कंट्रोल लाईफ. दे इन्श्युअर अ बेटर सिच्युएशन. दे हेल्प यू टू डायरेक्ट युअर लाईफ दॅट यू डू नॉट ड्रिफ्ट अवे. स्टिअर युअर लाईफ आहे इथे डायरेक्ट घेतलेलं आहे. ह्याच्यातले बरेचसे वाक्य पॅसेज मध्ये आहेत. म्हणजे कोणीतरी म्हटलं होतं ना पॅसेज मध्ये असतं का. बऱ्याच वेळेला असतं पण आपण मनानं पण लिहू शकतो आणि पॅसेज मध्ये असेल तर पॅसेज मधलं पण घेऊ शकतो. ठीक आहे विद्यार्थी मित्र हो. तर अशा पद्धतीने टेक्स्च्युअल जे 2 पॅसेज तुम्हाला परवा येणार आहेत त्याची तयारी कशी करायची हे आपण यामध्ये शिकलेलो आहोत. A1, A2, A3, A4, A5 लक्षात आलं. चला मग आता पुढे जाऊया. ऍक्टिव्हिटी लक्षात आल्या तुमच्या.
आता आपण पुढचा पॅसेज पाहणार आहोत. एक लक्षात घ्या, इकडे परत एकदा सांगतो. पहिल्या पॅसेजमध्ये जे सीन पॅसेज आहे त्यामध्ये 5 ऍक्टिव्हिटी असणार. पहिल्या पॅसेजमध्ये 5, सीनमध्ये तशाच ऍक्टिव्हिटी पण त्याला नाव आहे B1, B2, B3, B4, B5 असतील. पहिल्या पॅसेजमध्ये सीन A1, A2, A3, A4, A5 असतील. लक्षात घ्या. आणि प्रश्न लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक बरोबर लिहा. उदाहरणार्थ क्वेश्चन नंबर 2 A त्यातलं A1, मग ते झालं की A2, A3, A4, A5. त्यानंतर B मधलं B1, B2, B3, B4, B5 हे झालं. आता मग आपण नॉन टेक्स्च्युअल कडे जाऊया, म्हणजेच अनसीन. अनसीन का बरं? सेक्शन 4 आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. अनसीन म्हणजे आपण पाहिलेला नसतो, पण पाहिलेला जरी नसला वर्षभर, हा कुठून तरी आलेला आहे उतारा, पण तो आपल्या टेक्स्टशी शक्यतो रिलेटेड असतो. एखादा टेक्स्ट आपल्या एन्व्हायरमेंट बद्दल असेल तर पर्यावरणाशी संबंधित पॅसेज असेल. आपलं अल्केमी ऑफ नेचर आहे ना, एक धडा आहे तुम्हाला माहित आहे, त्याच्याशी रिलेटेड एखादा नेचरशी रिलेटेड येऊ शकतं है ना. म्हणजे प्रत्येक धड्यावर काही ना काही रिलेशन आहे. नेचरशी आहे, एन्व्हायरमेंटशी आहे, सायन्सशी आहे, आणि मग त्याच्याशी रिलेटेडच एक पॅसेज आपल्याला आलेला असतो. घाबरायचं कारण नाही. कसा सोडवायचा पुढे जाऊया. यासारखंच जसा सीन सोडवला तसा सोडवायचा आहे. क्वेश्चन नंबर 2A, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. पॅसेज मध्ये आहे, पहिल्यांदा ऍक्टिव्हिटी वाचा. काय दिले ऍक्टिव्हिटीमध्ये? चेस इज लाईफ, प्लेइंग चेस हॅज मेनी हेल्थ डिसएडव्हान्टेजेस, चेस प्लेइंग चाइल्ड डज बेटर इन फ्युचर, चेस ऑल्सो हेल्प्स टू प्रिव्हेंट. हे वाचून आता पॅसेज कडे जा. हे उत्तर दिलेले आहेत, ट्रू फॉल्स लिहायचे आहे. पण चेस इज लाईफ हे पॅसेज मध्ये सांगितलं. आपण पहिल्यांदा पॅसेज बघूया. पहा, हे बघा, तुम्ही ऍक्टिव्हिटी वाचल्यात, मग आता पॅसेज वाचायला लागलात. फिशर इज फेमसली कोटेड एज सेइंग चेस इज लाईफ. ऍक्टिव्हिटी काय आपली? चेस इज लाईफ. पॅसेज मध्ये पण म्हणते चेस इज लाईफ, तर हे सत्य आहे, ट्रू. पुढे वाचत जा. हे बघा, कन्सिस्टिंग स्क्वेअर चेक्ड बोर्ड, डिफरंट वेज डिपेंडिंग ऑन रॉयल बेनिफिट मेंटल फिजिकल, प्लेइंग चेस हॅज मेनी हेल्थ ऍडव्हान्टेजेस. आता इथं गंमत काय केली बरं का, प्रश्नामध्ये फिरवलंय. प्लेइंग चेस हॅज मेनी हेल्थ ऍडव्हान्टेजेस आहेत, पण तिथं प्रश्नात काय दिलंय? ऍक्टिव्हिटीमध्ये डिसएडव्हान्टेजेस दिले. आपण गडबडीमध्ये काय बघतो? ऍडव्हान्टेज बघतो, हे पण ट्रू लिहितो, पण नाही. हे इथं डिसएडव्हान्टेजेस लिहिल्यामुळं ते सेंटेन्स काय होईल? फॉल्स होईल. पहा, आता परत उत्तराकडे जाऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा, चेस इज लाईफ, ट्रू. आणि वाक्य पूर्ण लिहून लिहा. काही जण असं लिहितील ट्रू फॉल्स ट्रू. नको, तसं नका करू. वाक्य लिहा आणि मग ट्रू फॉल्स लिहा. पहा, हे बघा, डिसएडव्हान्टेजेस दिल्यामुळे फॉल्स झालं. जर इथे डिस नसतं तर हे सुद्धा ट्रू आलं असतं. पुढे जाऊया. चेस प्लेइंग चाइल्ड डज बेटर इन फ्युचर, हे पॅसेज मध्ये सांगितलेलं आहे, ट्रू आहे. आणि चेस ऑल्सो हेल्प टू प्रिव्हेंट अल्झायमर डिसीज, हे पॅसेज मध्ये आहे, म्हणून हे सुद्धा ट्रूच आहे. म्हणजे ट्रू फॉल्स ट्रू ट्रू, 2 मार्क आपल्याला सहज मिळतात. आता पॅसेज पहा, वाचा. शिवभक्त समर्थन दिले सर उत्तर. येस, शिवभक्त समर्थ आन्सर्ड. ओमकार मोरे ऑल्सो आन्सर्ड. नंदकुमार नाउ B2 बघा, कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी, कम्प्लीट द वेब बघा. ऍडव्हान्टेजेस ऑफ प्लेइंग चेस, चेस खेळण्याचे काय काय फायदे आहेत पहा. मग उत्तर त्याच्यात आहेत, तुम्ही काढू शकता. इम्प्रूव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स, पॅसेज मध्ये सगळं आहे. इम्प्रूव्ह थिंकिंग स्किल्स, बिल्ड्स कॉन्फिडन्स, आणि एक्सरसाइजेस बोथ साइड्स ऑफ द ब्रेन, राईट ब्रेन अँड लेफ्ट ब्रेन. हे सर्व त्या पॅसेज मध्ये आहे. 2 मार्क आपल्याला मिळून जातील. ठीक आहे. हा आहे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी A2, यामध्ये आपल्याला लिहायची आहे. पुढे जाऊया. A3 मध्ये राईट द नाउन फॉर्म्स ऑफ मूव्ह, मुव्हमेंट, डिफरंट, डिफरन्स. हे एक विचारलंय एका मार्कासाठी, आणि परत यात दुसरं विचारलंय फाइंड 2 कंपाऊंड वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. कंपाऊंड म्हणजे काय? संयुक्त. हे सुद्धा शब्दाशी रिलेटेड आहे. कंपाऊंड वर्ड म्हणजे 2 वेगळे शब्द एकत्र येऊन जो शब्द तयार होतो त्याला म्हणतात कंपाऊंड वर्ड.
म्हणजे प्रश्न समजून घ्या. प्रश्न समजला की तुम्हाला उत्तर सहज लिहिता येतं. पाहूया उत्तर. मूव्ह, मूव्हमेंट, डिफरंट, डिफरन्स. आता कंपाऊंड वर्ड शोधा. पहा, ग्रँड मास्टर, ग्रँड अँड मास्टर, ग्रँड मास्टर, दिस इज द कंपाऊंड वर्ड. त्यानंतर टू आणि प्लेयर, टू प्लेयर. आता हा ही लिहिण्याची पद्धत आहे. कंपाऊंड वर्ड तुम्ही असा एकत्र पण लिहू शकता, मध्ये गॅप देऊन हायफन देऊन लिहू शकता, किंवा थोडासा गॅप देऊन पण लिहू शकता. 3 डिफरंट वेज आहेत त्या कंपाऊंड वर्ड लिहिण्याच्या. तुम्ही कोणती वापरू शकता, आयदर दिस वन और दिस वन. हे पॅसेज मध्ये आहेत. आणखी 2-3 असतील, पण तुम्हाला 2च सांगितलेत म्हणून आपण 2च काढायचे. जेवढं विचारलंय तेवढंच लिहायचं. जास्तीचं लिहिलं तर मार्क जास्त पडेल असा विषयच नसतो. उलटा आपला वेळ जातो आणि आपल्याला पुन्हा मग दुसऱ्या प्रश्नाला वेळ पुरत नाही. चला पुढे जाऊया. A3 नंतर डू ॲज डायरेक्टेड. पहा इथे डायरेक्ट येणारचा प्रश्न आहे. बॉबी फिशर सेड, कॉमा इंटू नो कॉमा, चेस इज लाईफ, रिराईट द सेंटेन्स इन इनडायरेक्ट स्पीच. उत्तर बघूया. बॉबी फिशर सेड दॅट चेस इज लाईफ. आता चेस इज लाईफला चेस इज लाईफ ठेवलंय कारण का हे न बदलणारी घटना आहे. पुढे चेस हा जीवनाचा भागच आहे. मागेही होता, आताही आहे, पुढे पण राहील. म्हणून असे काही गोष्टी असतात ज्यामध्ये आपण काळ बदलत नाही, म्हणून चेस इज लाईफ. पुढचं बघा, चेस इज लाईफ, परत क्वेश्चन टॅग विचारलाय. इथे काय दिले, ऑप्शन दिलेत बघा. इज इट, इजंट इट, शुड इट. काय येईल याचा क्वेश्चन टॅग? चेस इज लाईफ, येस, सी द आन्सर, इजंट इट. ओके. पण हे असं नाही लिहायचं. तुम्ही काय करायचं, पूर्ण वाक्य लिहायचं आणि मग उत्तर लिहायचं. हे असं उत्तर लिहू नका, फक्त इजंट इट नको. चेस इज लाईफ लिहा, कॉमा द्या, कॉमा द्या आणि मगच उत्तर लिहा. हे बघा इथं असं लिहा, चेस इज लाईफ असं लिहा, कॉमा द्या आणि मग इजंट हे इट आणि प्रश्नचिन्ह, फिनिश असं लिहा. ठीक आहे. चला ओके. नाव B5 पर्सनल रिस्पॉन्स. Read the passage and explain how you can benefit by playing chess. You may add some points from your own experience. चेस खेळण्याचे फायदे सांगितलेत. पहा, भरपूर फायदे आहेत. प्लेइंग चेस विल हेल्प मी टू बिल्ड कॉन्फिडन्स. हे पॅसेज मध्ये आहे. याच्या व्यतिरिक्त आपण पण लिहू शकतो. बिकॉज इट एनहान्सेस आवर ब्रेन, है ना. इट हेल्प्स टू बूस्ट आवर थिंकिंग कॅपॅसिटी, थिंकिंग पॉवर, असं आपण मनानं पण लिहू शकतो. बिकॉज इट इज अ पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. इट इज स्वमत आणि स्वतःचं मत आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊया. आता महत्वाचा प्रश्न, हे मात्र अत्यंत काळजीपूर्वक ऐका. काय आहे? समरी. समरी म्हणजे काय सांगा बरं. समरी म्हणजे काय? येस, कोणी उत्तर दिलं? ओमप्रकाश कवाडे. नाही, इट एनहान्सेस आवर थिंकिंग पॉवर. चेस बद्दलचं आहे ते, पर्सनल रिस्पॉन्स. व्हेरी गुड. ओके. पर्सनल रिस्पॉन्स आन्सर देत आहेत. येस येस येस. अतुल परशुराम केंद्रे, ब्रेन एक्सरसाइज. गुड गुड, व्हेरी गुड. सेपरेट लेक्चर घ्या. कशावर? सूरज विभूतीमध्ये पोएम आज घ्या. इम्प्रूव्ह कॉन्फिडन्स, इम्प्रूव्ह थिंकिंग पॉवर, प्लेइंग चेस शार्पन्स. वा बंडे. ओमप्रकाश कवाडे, इट विल हेल्प. ओके. पोएम घ्या. पोएम, नो पोएम टुडे. सारांश. येस, समरी मीन्स सारांश. लक्षात आला आता तुमच्या. 1/3 सारांश वगैरे वगैरे. अगदी बरोबर. तर सारांश लेखन. चला मग जाऊया पुढं. पहा, आता सुरुवातीला काही गोष्टी सांगतो. इथं प्रश्नाचा क्रमांक लक्षात घ्या काय येतो या ठिकाणी, है ना. बी हा जो आहे तुमचा ए येतो. काही ठिकाणी ऍक्टिव्हिटीमध्ये बी लिहिलं गेलं असेल, ते करेक्शन लक्षात घ्या. हे A1 A2 पॅसेज मधला, आणि हा जो आहे आता हा क्वेश्चन आहे त्यातलाच बी. कोणता? हे बघा, हा समरीचा प्रश्न बी आहे. आणि हा किती मार्काला आहे? 5 मार्काला आहे. म्हणजे पॅसेज 10 मार्काला आणि हा समरीचा 5 मार्काला. कसा लिहायचा मग? आता समरी लिहिताना काय करायचं? आता लक्षात घ्या, तुम्ही आतापर्यंत जो पॅसेज म्हणजे आत्ताच्या प्रश्नातला
क्वेश्चन नंबर 2 नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, अनसीन पॅसेज, त्यातला तुम्ही तो पॅसेज वाचलाय, त्यातल्या संपूर्ण ऍक्टिव्हिटीज केल्यात. आता त्याचीच समरी करायची. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला बरीचशी आयडिया क्लिअर झालेली आहे की हा पॅसेज कशाबद्दल आहे, यातले मुख्य मुद्दे काय आहेत, यातले उपमुद्दे काय आहेत, यात रिपीट काय काय झालंय. आता समरी करताना घ्यावं याची काळजी लक्षात घ्या. समरी करत असताना पहिल्यांदा लक्षात घ्या की हा पॅसेज कशाबद्दल आहे. तो आपण अगोदर 2दा वाचल्यामुळे क्लिअर झालेलंच आहे, वेगवेगळ्या प्रश्नामधून क्लिअर झालंय, कारण का त्या दिलेल्या पॅसेजवरच समरी आहे, अनसीन पॅसेजवर. समरी करत असताना नंबर 1, पहिल्यांदा जे कॉम्प्लेक्स कंपाऊंड वाक्य असतात ते सिंपल करायचे. म्हणजे त्यातले कंजंक्शन काढून त्याला टू इन्फिनेटिव्ह, आयएनजी पार्टिसिपल, एखादी फ्रेज यामध्ये कन्वर्ट करायचं. उदाहरणच जर सांगायचं झालं, दो ही इज पुअर, कॉमा ही इज ऑनेस्ट, हे कॉम्प्लेक्स वाक्य आहे. आता याला जर आपल्याला कमी करायचं असेल तर दो ही इज पुअर ही जी फ्रेज आहे, आपली क्लॉज आहे, दो ही इज पुअर. बघा हा, दो ही इज पुअर, दो ही इज पुअर. चला मी ओरली सांगतो. तर कसं करायचं याची क्लॉजची फ्रेज मध्ये बदल, इन स्पाइट ऑफ पॉवर्टी, कॉमा ही इज ऑनेस्ट. लक्षात आलं? म्हणजे लक्षात घ्या, जे लांब लचक वाक्य होतं कॉम्प्लेक्स कंपाऊंड, त्याला आपण कमी केलं. पहिली स्टेप, कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्सचं सिंपल बनवा. मग कसं बनवायचं? टू इन्फिनिटिव्ह मध्ये कन्वर्ट करा, आयएनजी पार्टिसिपल करा, एखादी फ्रेज वापरा, जेवढं शक्य आहे तेवढं करा. नंबर 2, वन वर्ड सबस्टिट्यूशन वापरा. उदाहरणार्थ एखादं वाक्य असं आलं, मोहित इज अनेबल टू रीड अँड राईट, मोहित इज अनेबल टू रीड अँड राईट. म्हणजेच याच्याबद्दल एक वन वर्ड आपण वापरू शकतो, मोहित इज इलिटरेट. बघा, अनेबल टू रीड अँड राईट हे 4-5 शब्द गेले आणि 2-3 शब्दामध्ये आलं. मोहित इज अनेबल, मोहित इज इलिटरेट, ILLIE, म्हणजे इलिटरेट म्हणजे निरक्षर, वाचता येणार लिहिता येणार म्हणजे निरक्षर. म्हणजे वन वर्ड मी सांगतोय काय लक्षात घ्या. आठवला आपल्याला वन वर्ड, आपल्या मनाने घ्यायचा आहे तो, तिथे नसतो. वन वर्ड वापरा. म्हणजे 5-6 शब्दाचं रूपांतर तुम्ही मला वाटतं स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये वगैरे वन वर्ड वापरलेले असतील. अनेक शब्दाबद्दल एक शब्द हे समरीमध्ये वापरू शकता. आता दुसरी गोष्ट, समरी करत असताना जे रिपीट झालंय ते शक्यतो टाळा, घेऊ नका. ते रिपीट झालेला एखादा शब्द, एखादं वाक्य तेच पुढे एक्सप्लेन केलेलं असतं, इट मीन्स दॅट वगैरे वगैरे असं म्हणून ते घेऊ नका. उदाहरणं घेऊ नका. आणि पॅसेजवर कॉमेंट आपला स्वतःचं मत मांडायचं नाही, दिस पॅसेज अबाउट वगैरे वगैरे नाही. कारण का आपल्याला काय करायचंय, दिलेलाच पॅसेज कमी करायचा आहे. म्हणजे 100 शब्द असतील तर त्याचे 30 शब्द करायचे आहेत, सारांश करायचा आहे. म्हणून लक्षात घ्या, आता हाच पॅसेज दिलेला असेल, याच्यामध्ये पॅराग्राफ असतात, फर्स्ट पॅरा, सेकंड पॅरा, थर्ड पॅरा. आता बघूया आपण पॅसेजकडे जाऊ. पहा, इकडे नाही, पॅसेज हे बघा, हा पॅसेज आपला हा पॅसेज आहे, बरोबर आहे. हे पॅसेज वाचताना हा एक पॅराग्राफ आहे, हा एक पॅराग्राफ आहे, पुढे एक आहे. प्रत्येक पॅराग्राफ मध्ये 1-2 वाक्य असे असतात की त्या पॅसेजची महत्वाची असतात. याला म्हणतो आपण इम्पॉर्टंट पॉइंट्स. तेवढेच 2 वाक्य. हा पॅसेज चेस बद्दल आहे हे लक्षात आलंय ना, तर चेसशी रिलेटेड वाक्य घ्या. पहिल्यातलं एखादं वाक्य, दुसऱ्या खालच्या ओळीतलं एखादं वाक्य, त्याच्यानंतर खालच्या ओळीतलं एखादं वाक्य, वरच्यातले 2-3 वाक्य झाले. त्यानंतर इथं या, इथं काय सांगते, चेसचे फायदे सांगितलेत, तर चेसचे फायदे 2-3 उचला. लक्षात आलं? आणि त्यानंतर पुढे चला, चेसमुळे आणखी काय होतं हे पुढच्या पॅसेजमध्ये दिलेलं असतं. असे मग जवळजवळ समजा जर हा पॅसेज म्हणजे 100 शब्दांचा असेल तर आपले तेवढे वाक्य उचलले तर 30-35 शब्द सहज होऊन जातात.
आणि हे सगळं झाल्यावर पॅसेज कशाबद्दल आहे हे आपल्याला क्लिअर झालेलं आहे अगोदरची ऍक्टिव्हिटी सोडवत असताना. तर सगळं झालं की या पॅसेज समरीला तुमच्या शीर्षक द्या. शीर्षक अत्यंत आवश्यक आहे, ज्याला आपण टायटल म्हणतो. टायटलला 1 मार्क आहे आणि बाकी मग खाली तुम्ही काय काय मुद्दे मांडता, मेन पॉइंट्स है ना, सब पॉइंट्स कव्हर केलेत का, व्यवस्थित मांडणी केलेली आहे का, या सगळ्या गोष्टीला बाकीचे उर्वरित मार्क्स आहेत. ठीक आहे, मग बघूया या पॅसेजची ही समरी कशा पद्धतीनं केलेली आहे. लक्षात घ्या, मी सांगितलेल्या पद्धतीनं समरी करा, नक्कीच तुम्हाला चांगले मार्क समरीमध्ये मिळणार म्हणजे मिळणार. आणखी काही समरी रायटिंगच्या संदर्भातले डाऊट्स असतील तर माझ्या संजयजी केंद्रे सर या चॅनलवरती तुम्ही पाठवा, मी त्याची उत्तरं तुम्हाला देऊ शकतो. यस, सी द समरी. हे पहा टायटल, चेस इज लाईफ, ह्याला 1 मार्क क्लिअर झाला. आता पहा किती वाक्य आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ते जर तिकडे 50 किंवा 40 किंवा साधारणपणे 20-25 वाक्य असतील, ते वाक्यात तिथे मोठे दिसत आहेत. आपले शब्द मोजायचे आपण, 100 शब्द असतील तर 30 शब्द होतील असं अंदाज ठरवायचा. पहा मग आता वाचा ही समरी, सुंदर अशी समरी आहे. अशा पद्धतीने लिहायची आणि तुम्हाला 5 पैकी मॅक्झिमम याच्यामध्ये 3.5 or sometimes you will get 4 also if your summary is brief. समरीचा आत्मा काय आहे? ब्रेव्हिटी. ब्रेव्हिटी म्हणजे संक्षिप्तता. म्हणजे साधारण गोष्ट काय माहिती का, इथं आपण एखादा चित्रपट बघून येतो, बरोबर आहे, चित्रपटगृहामध्ये 3 तास. लक्षात घ्या विद्यार्थी मित्र, समरी म्हणजे काय. आणि घरी आल्यानंतर आपण आपल्या मित्राला, भावाला, आईवडिलांना त्या चित्रपटाबद्दल सांगतो. मग काय 3 तास जे घडलं ते सांगतो का? नाही. अगदी शॉर्ट मध्ये आपण त्याची मांडणी करतो, म्हणजे आपण तिथं आपलं डोकं वापरतो, बरोबर आहे. म्हणजे डोकं वापरालात म्हणजे काय करालात, त्या ज्या घटना डिटेलमध्ये होत्या त्याचं शॉर्ट फॉर्म करून तुम्ही तुमच्या भावाला सांगायला लागलात की पिक्चर कसा आहे. म्हणजे सुरुवातीच्या 2-3 गोष्टी सांगता, मध्ये काय झालं सांगता, आणि नंतर एंड मध्ये काय झालं सांगता. म्हणजे तुम्ही काय करताय, ते जे तुम्ही पाहिले 3 तास त्याची समरीच करताय ना. आणि हेच इथं करायचं आहे. बस एवढं डोक्यात ठेवा, डेफिनेटली तुमची समरी. पण समरी स्किप करू नका, समरी लिहाच, नक्की लिहा, खूप सोपं आहे. आणि एक टायटल मात्र नक्की द्या. एक ओळ, 2 शब्दाचं एखादं टायटल, 3 शब्दाचं एखादं टायटल त्या पॅसेजमध्ये असतं, तेच टायटल द्यायचं, किंवा नसेल तर त्याला रिलेटेड एखादं तयार करायचं आपण. आणि अशा प्रकारे समरी लिहा. अशा पद्धतीने सीन पॅसेजेस, अनसीन पॅसेजेस आणि समरी रायटिंग ची तयारी करा आणि जास्तीत जास्त मार्क कव्हर करा, स्कोर करा. या शुभेच्छासह मी या ठिकाणी हे सेशन थांबवतोय. पुढील काही गोष्टी आता पहा, चॅनलचं नाव मी पुन्हा सांगतोय. माझं चॅनल आहे संजयजी केंद्रे सर फॉर लर्निंग ग्रामर. ग्रामर मधल्या कुठल्याही गोष्टी असतील, ते मग अगदी शब्दांच्या जातीपासून ते अगदी क्लॉजेस पर्यंत, किंवा पार्ट्स ऑफ स्पीच, फिगर्स ऑफ स्पीच, डू ॲज डायरेक्टेड, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस, सिम्पल कंपाऊंड कॉम्प्लेक्सेस, क्लॉजेस, सगळ्या गोष्टी तुम्हाला चॅनलवरती मिळतील. अँड रायटिंग स्किल्स ऑल्सो, त्यातले बारकावे इथे तरी आपण थोडा वेळेअभावी कमी घेतोय, पण याची डिटेल आपण तयारी करून घेतो. व्होकॅब्युलरी आहे, लँग्वेज ट्रिक्स अँड टिप्स आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्या स्वतःच्या चॅनलवर संजयजी केंद्रे सर या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. या शुभेच्छासह तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि उद्या परत सेशनमध्ये आपण भेटणारच आहोत. टिल देन, इट्स गुड बाय अँड गुड नाईट. थँक यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत छान पद्धतीनं सरांनी पॅसेजच्या संदर्भातले सर्व प्रश्न आपले क्लिअर केले. बऱ्याच मुलांचं म्हणणं होतं की टाइम मॅनेजमेंटच्या संदर्भात सांगा, कोणत्या प्रश्नाला किती वेळ आहे, त्या संदर्भातले 1-2 सुंदर व्हिडिओ सरांनी बनवलेत, त्यांच्या चॅनलवर मिळतील. किंवा एक शॉर्ट व्हिडिओ, एक 15-20 सेकंदाचा तुम्हाला तयार करून 1 तासानंतर आम्ही पाठवू. त्यानंतर पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या याला किती वेळ द्यायचा. सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, उद्याचं सेशन संपूर्ण 80 मार्काचा पेपर कसा सोडवायचा,
किती वेळा सोडवायचा आणि कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा, या सर्वांबद्दल सर उद्या सविस्तर चर्चा करतील. बऱ्याच लेकरांचं पोयमच्या संदर्भातला मागणी आहे. पोयमच्या संदर्भातले हे सगळे प्रश्न, कवितेच्या प्रश्नांपासून ते पुढे न्यूज रिपोर्टच्या संदर्भात, न्यूज रिपोर्ट आणि रायटिंग स्किलचा काल सुंदर व्हिडिओ घेतले, त्याच्या लिंक तुम्हाला खाली लागली डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जातील, तिथून घ्या. लँग्वेज स्टडीचे मिळून जातील. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाषांतर, जे सहज मार्क देऊन जातात, त्याचे पण व्हिडिओ बनवलेत, त्याच्या पण तुम्हाला लिंक खाली मिळतील. वेळ देऊन व्यवस्थित पहा, म्हणजे तुम्हाला इंग्लिश या विषयात 70च्या वरही मार्क सहज मिळू शकतील. चला, पुनश्च एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार, धन्यवाद. उद्याची लिंक आज सायंकाळी 8-8:30 पर्यंत तुम्हाला चॅनलवर मिळेल. फक्त नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला लागलीच लिंक मिळून जाईल. फक्त एकच विनंती, चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर मात्र नक्की करा. चला तर, कारण ज्ञान दिल्याने वाढत जाते आणि ज्ञानाचा साठा हा आयुष्यभर पुरेसा असतो. चला तर, या स्लोगनसह थांबतो, आपल्या सर्वांची रजा घेतो. गुड नाईट, शुभरात्री, धन्यवाद.